तरुण भारत नागपूर दिनांक 9 नोव्हेंबर 2022. अग्रलेख. मोदींच्या सामाजिक न्याय संकल्पनेचा मोठा विजय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली 103वी घटना दुरुस्ती वैध असल्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली गठीत घटनापीठाने दिला. या ऐतिहासिक आणि देशाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक महावस्त्र अधिक मजबूत करणाऱ्या या निर्णयाबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विशेष अभिनंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना घटनाकारांचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही असं नमूद करीत आर्थिक दुर्बल घटकांना दिलेलं आरक्षण वैध असल्याचं मत 5 पैकी 3 न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. घटना दुरुस्ती वैध ठरविण्याला सरन्यायाधीश उदय लळित आणि एस रवींद्र भट यांनी विरोध केला. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी या घटनादुरुस्तीचं समर्थन करताना 103व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धोका पोहोचला नसल्याचं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी याबाबत महत्त्वाचं मत नोंदवलं. घटनाकारांनी आरक्षण देत असताना एका ठराविक कालमर्यादेची निश्चिती केली होती. त्यामुळे आता संपूर्ण आरक्षण व्यवस्थेकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आदींना आधीपासूनच आरक्षण आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना मूळ उद्देशच जर पूर्ण होत नसेल तर पुनर्विचार करण्याची गरज आहे असं परखड मत त्यांनी नोंदवलं. जातीच्या म्हणजे सामाजिक आधारावर ज्यांना आरक्षण नाही अशा गरीब वर्गाला आर्थिक निकषांवर 10% आरक्षण देण्याने एकूण आरक्षणाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन होत नाही किंवा राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचा मूळ ढाचा बदलत नाही. हा सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाचा 3-2 अशा बहुमताचा निकाल ऐतिहासिक असाच आहे. कारण इकॉनॉमिक वीकर सेक्शन अर्थात EWS अशा आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाचे नवे पर्व देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने सुरू झाले आहे. एक प्रकारे हा नवीन सामाजिक युगाचा प्रारंभ आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या आरक्षण विषयक नव्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तबच केला आहे असं म्हणता येईल. कारण वर्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधारावर 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 103वी घटना दुरुस्तीही केली होती. मात्र या आरक्षणाच्या विरोधात 39 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आरक्षणाची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या तामिळनाडू सरकारचा यात समावेश होता. त्यावर सुनावणी होऊन 27 सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र या सर्व याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मोदी सरकारने केलेल्या 103व्या घटना दुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात आलं होतं. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देऊन त्यांना सामाजिक संधी देऊन समानता आणण्याचा प्रयत्न आहे असं सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. नव्या 10% आरक्षणामुळे SC, ST आणि OBCचे आरक्षण कमी होणार नाही. त्याचप्रमाणे सर्वसाधारण वर्गाच्या जागाही कमी होणार नाहीत अशी ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. तसंच या 10%साठी सगळ्या शैक्षणिक संस्थांची प्रवेश संख्या वाढवण्याची घोषणा देखील केंद्र सरकारने केली होती. या पृष्ठभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक आधाराशिवाय नव्या आर्थिक निकषांवर आरक्षण मान्य करतानाच घटनापीठातील न्यायमूर्तींनी एकूणच आरक्षणाचा फेरविचार करावा असं मत व्यक्त केलंय. आरक्षण अमर्याद कालावधीसाठी असू नये. आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांनी आपली आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती केली त्यांना आरक्षण लागू असलेल्या वर्गातून वगळावं असं मत घटनापीठातील 2 न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय. केवळ खुल्या प्रवर्गात येत असल्यामुळे अर्थात जातीचा आधार नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना संधी उपलब्ध करून देणारा हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय.
तसंच इंदिरा साहनी खटल्यामुळे आलेली आरक्षणावरील 50% मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोडीत निघत असल्यामुळे आता महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पटेल, राजस्थानातील गुर्जर, हरियाणातील जाट अशा विविध समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर नव्याने मराठा आरक्षण मिळत नाही तोवर मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू असणार आहे, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेणारे गरीब म्हणजे नेमकं कोण याविषयीच्या अटी किचकट आणि गुंतागुंतीच्या आहेत. केंद्र सरकारने आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणासाठी निकष निश्चित केलेत. या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी इत्यादी आरक्षित प्रवर्गाला घेता येणार नाही. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या व्यक्तींना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. संबंधित कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असावी, तसंच 900 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराचं घर असावं, अशा प्रकारच्या अटी आहेत. त्यामुळे सर्वच आर्थिक दुर्बल घटकांना लाभ होण्याच्या दृष्टीने याबाबत व्यावहारिक तोडगा काढावाच लागणार आहे. त्यामुळे सर्वच आर्थिक दुर्बल घटकांना लाभ होण्याच्या दृष्टीने याबाबत व्यावहारिक तोडगा काढावाच लागणार आहे. आरक्षणाचं तत्त्व न्याय्य असलं तरी ज्या पद्धतीने आरक्षणाची रचना करण्यात आली आहे ती मात्र न्याय्य आहे असं म्हणता येत नाही. आरक्षित प्रवर्गातील सर्वच जातींना आरक्षणाचे समान लाभ मिळत नाहीत. त्यातील बलिष्ठ जाती आरक्षणाचे अधिक लाभ घेत इतरांना वंचित ठेवतात, अशी तक्रार दबक्या स्वरात का होईना अनेक वंचित घटक करीत असतात. सामाजिक, शैक्षणिक आणि रचनात्मक स्वयंसेवी संस्थांनी याविषयी व्यापक विचार मंथन करून ठोस तोडगा सुचविण्याची गरज आहे. मात्र त्यांच्या उदासीनतेमुळे सर्वच राजकीय पक्षांचं फावतं आणि ते आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर सोयीस्कर भूमिका घेतात. एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेलं कुटुंब पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घेतच राहिल्याने त्याच जाती अथवा प्रवर्गातील अन्य गरजवंतांची वर्णी आरक्षणात लागण्याची किंवा प्रगती साधण्याची शक्यता मावळून जाते. यासाठी एका परिवारातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ हा अधिकाधिक 2 पिढ्यांपर्यंतच घेता यावा, तरच आरक्षणाचा प्रवाह इतरांकडेही वळू शकेल, अशी तरतूद करणं आता आवश्यक झालंय, असा विचार अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे. दुसरी बाब म्हणजे आरक्षणाअंतर्गत प्रवर्ग आणि जातींचे दर 10 वर्षांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उत्थानाबाबत सर्वेक्षण करून प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची पुनर्रचना करणं आवश्यक झालं आहे. ज्यांना अधिक लाभ मिळालाय त्यांची आरक्षणातील टक्केवारी घटवत ज्यांना कमी अथवा 0 लाभ मिळाला आहे त्यांना अधिक लाभ दिले पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेत आवश्यक ते बदल केले पाहिजेत. शिवाय आरक्षणाची टक्केवारी 50% अधिक वाढू न देता ती कशी कमी करत नेता येईल हे पाहिलं पाहिजे. वास्तविक आर्थिक आधारावर आरक्षणाचा मुद्दा हा जातीविरुद्ध जाती असा मुळीच नाही, तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणाने मांडण्याचा आहे. महाराष्ट्रात मराठा तसंच गुजरातमध्ये पटेल, अन्य ठिकाणी जाट अशा बहुसंख्य जाती या खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांचीही आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी आहे. त्यामुळे विचार होताना सर्वांगीण व्हावा लागेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे समाजात 2 वर्ग आहेत. एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि दुसरा सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग. ज्याप्रमाणे सामाजिक मागास प्रवर्गाला आरक्षणाची गरज आहे, अगदी त्याच पद्धतीने आर्थिक मागास वर्गाला देखील आरक्षणाची गरज आहे, हे मान्य केलं पाहिजे. एकदा ही वस्तुस्थिती स्वीकारली की घटनाकारांना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्याय आणि समान संधी या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील. मात्र त्यासाठी व्यापक आणि सर्वांगीण विचार, सकारात्मक दृष्टिकोनाचीही आवश्यकता आहे. केंद्रातील मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांविषयी स्पष्ट भूमिका घेऊन राज्यघटनेत आवश्यक ती दुरुस्ती केली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. हा मोदी सरकारच्या आरक्षण विषयक धोरणाचा मोठा विजय आहे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारत डिजिटलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.